माझ्या भावांनो बहिणींनो आई आज गुलगुले बनवायला लागली पण साहित्य दाखवलं नाही तुम्हाला काय काय मिक्स केलं तर खोबरं टाकलं इलायची गुळ आहे त्याच्यात आणि गव्हाचं पीठ गुलगुले बनवायले आणि मी आज हरसूच्या आवडीची भाजी बनवायला लागली शेवाळी गावाकडची रेसिपी साधी शंपर हे मसाला काढला त्याच्यात आईनं भाज्या घेतले खोबरं घेतले लाल मिरची फूल धने खसखस एवढं साहित्य घेतलं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मसाल्यात कांदा तो कांदा कापून ठेवले फोडणी द्यायला भाजीला हे शेव आई गुलगुले बनवायला लागली मी म्हणलं आता मी भाजी बनवते म्हणजे काम लांबते आज आम्हाला उशीर झालाय स्वयंपाकाला लय थंडी आहे गावाकडे कांदा तळल्याच्या नंतर मग मसाला टाकते गावाकडचे गुलगुले लय भारी लागते खायला गावाकडची रेसिपी आहे माझ्या भावाच्या लेकराला लय आवडते गुलगुले पण ते शाळेत गेले आता एक छोटीशी नाऊ बाई ती खेळायला लागली ती का येऊन नाही हे झाकणाला मसाला लागला ते हे काढून घेते आता कांदा तळल्याच्या नंतर मसाला टाकते आरामाने बनव मग या शकू सगळा मसाला काढून देते मला इथे काय स्वयंपाकाचं टेन्शन नसते एवढं शकू आई बनवते पण आज मी बनवायला आईला माझ्या हातची भाजी आवडते मिक्स होते आता थोडं त्याच्यात टाकायला लागले हळद आज शेवाची भाजी हरसूच्या आवडीची हरसूच्या पप्पाला आईच्या हातच्या भाज्या आवडत्या ना तर चिटकतात गुळामुळे येत नाही ते गुळ टाकेला असतोय ना आता तुम्हाला मच्छीची रेसिपी दाखवेन भावांनो बहिणींनो मच्छी हे काही तिकडे खात नाही तर मला खावं लागेल आता सुरतला जायच्या आधी मच्छीची भाजी आईच्या हातची बाया नाश्ता करून घे ना कधी घेतो तुला खायचे का गुलगुले का तुला नाही आवडत कसा कलर आला आपल्या गुलगुल्याला पा भावांनो बहिणींनो तुम्ही या गुलगुले खायला कसे वाटले तुम्हाला गुलगुले तर नक्की सांगा कमेंट मध्ये आईच्या हातची रेसिपी आहे ती माझ्या मम्मीला लय स्वयंपाक करायला आवडतो लय भारी भारी बनवते कटाळा नाही माझ्या आवडत
तिखट गुळानं का चिकट येत नाही ते गुळ असते का आता मग ते खाली वर येत नाही चिकटपणा असते ते थंडी वाजती मी छोटी आहे नाऊ नाऊ नाही नाऊ सगळं आवरल्यावर म्हणून नाही आंघोळ घाल स्वयंपाक पाणी झाल्यावर आई म्हणते ती छोटूशी नाऊ झाली आहे भाजी टाकू असे बनते ते गुलगुले माझ्या मम्मीच्या हातची रेसिपी आहे ती चहा बनवायचा तुम्हाला गोड आहे ना ते आणि पप्पाली चार आता कशी झाले तर कसे झाले खाऊन दाखवा आम्हाला मम्मीच्या हातची रेसिपी आहे ती भैया हे पाय छोकूबाई नाऊ नको बाई नको नको तिला नको रडती ती तिच्या मनावर आहे ती एकदा बाबा सोबत खेळायला लागल्यावर येत नाही तिला लय बाबाचं येड गरम खाय बाया गरम भारी लागतात आता मी नाऊला दाखवते नाऊ दिवाळीचा प्लेट गुलाम चिटत येत ना तिकडे इकडे आता किती कलर आलाय भाजीला आपल्या उकळी आली आता काळ्या मसाल्याची भाजी गावाकडची रेसिपी
गावाकडचं जेवण एवढं भारी लागतंय भावांनो बहिणींनो, गावाकडचे जेवण लय चव असते. नाही गोड नाही, मापाचं मस्त आहे, गोडच असते. गोड नाही लागत. हा गुलगुले लय भारी लागते खायला. पा कसा कलर आला आपल्या भाजीला शेवाच्या. भावांनो बहिणींनो, आता तुम्हाला ही रेसिपी बनल्यावर दाखवते. आता ही भाजी पण आणि गुलगुले पण आता आई बनवायला लागली, बनल्यावर दाखव. भाजी शेवाची बनली, पा कसा कलर आला भाजीला. हे गुलगुले भावांनो बहिणींनो, भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय भावांनो बहिणी.